सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे विमानाचं कमी उंचीवर उड्डाण। विमान जमिनीपासून खूपच कमी उंचीवर का उडत होतं? हा तांत्रिक दोष होता की जाणीवपूर्वक केलेला प्रकार? विमान लँडिंगची घाई का केली गेली? लँडिंग वेळी व्हिजिबिलिटी कमी होती किंवा ती नव्हती असं बोललं जात आहे, तर पायलटने परतीचा निर्णय का नाही घेतला? मित्रांनो, तथ्य तर आहे, जी गोष्ट सोप्या पद्धतीने हँडल करता आली असती ती कॉम्प्लिकेट केली गेली आहे, आणि ती का केली आहे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षेतील हलगर्जीपणा। उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाचं फिटनेस सर्टिफिकेट आणि कंपनीचा इतिहास तपासला गेला नव्हता का? आणि नववा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राजकीय कनेक्शन। विमान कंपनीच्या मालकाचे सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यासोबत संबंध असल्याचा मुद्दा रोहित पवारांनी मांडलाय। जर हे खरं असेल तर नेमके काय संबंध आहेत आणि या संबंधांमुळेच VSR कंपनीच्या निष्काळजीपणाला पोटात घातलं जातंय का? 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे पुराव्यांशी छेडछाड। तपास यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच अपघात स्थळावरील काही महत्त्वाचे पुरावे हलवण्यात आलेत का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अपघात सकाळी झाला आणि तपास यंत्रणा संध्याकाळी तब्बल 10 ते 11 तासांनंतर घटनास्थळी का पोहोचली? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर 11वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। या तपासासंदर्भातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना, सत्ता हातामध्ये नसताना इतकी सगळी माहिती सविस्तररित्या आम्ही काढू शकतो, तर अपघाताच्या 22 दिवसानंतरही तपास यंत्रणा काय करतायत हा प्रश्न रोहित पवारांनी विचारला। आणि 12वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रोहित पवारांनी आंतरराष्ट्रीय तपासाची केलेली मागणी। हा तपास आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। आता ही मागणी मान्य होते का, याची दखल घेतली जाते का, हे पाहावं लागणार आहे। तर मित्रांनो, हे होते रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी 12 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे। आज रोहित पवारांनी टाकलेल्या या बॉम्बवर माणूस म्हणून तुम्ही आणि मी नक्कीच चर्चा करू। मात्र खऱ्या अर्थाने या मुद्द्यांचा ज्यांनी विचार करायला हवा ते विचार करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात काय प्रतिक्रिया समोर येत आहेत ते। धन्यवाद।